सिंगापूरमधील आयडियल हाऊसिंग कॉम्प्लेक्स कसे असतात ते आपण पाहत आहोत। इथे असे 10-11 मजले हाऊसिंग कॉम्प्लेक्स असतात। खाली ग्राउंड फ्लोअरला बाहेरील आतील बाजूस असे छोटे छोटे टँक, तसेच बसण्यासाठी जागा असते आणि बाहेर गेल्यानंतर लहान मुलांच्यासाठी वेगळा स्विमिंग टँक, तसेच मोठ्यांच्यासाठी वेगळा स्विमिंग पूल असतो। बरेचसे लोक इथे आपल्या मोकळ्या वेळात पोहायला येतात। काही मुलांना घेऊन येतात, काही स्वतंत्रपणे पोहायला घेऊन येतात। तर रोज इथं बरेचसे लोक व्यायाम म्हणून पोहायला येतात। तर असे हे 2 स्विमिंग टँक आहेत आणि अतिशय टापटीप स्वच्छता आणि सारखे इथे लोक स्वच्छ करत असतात। इथले जे कामगार आहेत त्यांना स्वच्छता कामगारांना कंटिन्युअस काम असतं। तसेच या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ 9 बिल्डिंग असून प्रत्येकी बिल्डिंग 11 मजले आहे आणि साधारण एका बिल्डिंगमध्ये 70 ते 80 फ्लॅट्स आहेत। तर अशा प्रकारे 700 ते 800 लोक इथं ह्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये राहतात आणि स्विमिंग टँक किती स्वच्छ आहे आपण पाहत आहात। सुट्टीमध्ये लोक इथे बाहेर बार्बेक्यू म्हणून प्लेस असते, तिथे कोळशावर किंवा गॅस घेऊन इथे जेवण तयार करतात। त्यासाठी अशा सोयी केलेल्या असतात। इथे किचन कट्टा असतो, शिवाय बसण्यासाठी बेंच असतात आणि इथे दुपारच्या वेळी लोक या किचनचा उपयोग करून आपली सुट्टी आनंदात घालवतात। हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये सगळीकडे लॉन असल्यामुळे कुठेही धूळ आपल्याला दिसत नाही आणि जे चालायचे रस्ते आहेत ते पूर्ण सिमेंटचे रस्ते असतात, त्यामुळे किती पाऊस पडला तरी चिखल होत नाही आणि इथले स्वच्छता कामगार कंटिन्युअस स्वच्छतेचं काम करत असतात, त्यामुळे कुठे एक साधा कागदाचा कपडा देखील आपल्याला दिसत नाही। या बिल्डिंगमध्ये एक मेन गेट आहे, तसेच बाहेर जाण्यासाठी एक दुसरं गेट आहे। तिथे आपल्याला एक कार्ड दिलेलं असतं, ते कार्ड टच केल्याशिवाय ते गेट उघडत नाही आणि त्यामुळे आपल्याला जर जवळच्या रस्त्यानं जायचं असेल तर ह्या छोट्या गेटचा देखील लोक उपयोग करतात। फक्त यातून वाहनं येऊ शकत नाहीत आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला हा रस्ता दिसत आहे। आतील बाजूला देखील येणाऱ्या गेस्टसाठी किंवा काही लोकांसाठी बाहेर पार्किंगची सोय आहे आणि लांबवर आपल्याला हा रस्ता दिसतो आहे बाहेरचा। तर अशी ही इथली हाऊसिंग कॉम्प्लेक्सची रचना अतिशय विचार करून केलेली असते आणि कुठेही कागदाचा एक कण देखील आपल्याला मिळणार नाही किंवा मातीचा कण देखील मिळणार नाही याची दक्षता घेतलेली असते। या बाहेरच्या बाजूला देखील लोक सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करतात आणि साधारण 1 किलोमीटर अंतर असतं। तर ही ओपन जिम आहे आणि या ओपन जिममध्ये आपल्याला सायकलिंग तसेच वेट लिफ्टिंग वगैरे करता येतं। लहान मुलांच्यासाठी इथे घसरगुंडी आणि इतर खेळ देखील उपलब्ध आहेत, जेणेकरून ही मुलं स्कूलमधून आल्यानंतर त्याचा आस्वाद घेऊ शकतील। तसेच काही सिनियर सिटीजन इथे ओपन जिममध्ये येतात।
आतील बाजूच्या स्विमिंग पूलचा भाग आहे. इथे डॉल्फिनच्या तोंडातून पाणी पडताना आपल्याला दिसतं आणि अशी रचना खूप कलात्मकरित्या ह्या स्विमिंग पूलची रचना केलेली आहे. वरून असं खाली पाणी पडत पडत कारंजासारखं ते खाली येतं आणि हे स्विमिंग टँकमध्ये येतं आणि रोज हे पाणी बदलण्याची व्यवस्था केलेली असते. तसेच या स्विमिंग टँकमध्ये जाकुजा म्हणून एक प्रकार आहे. त्यामध्ये पाणी फोर्सनं आपल्या पाठीच्या मणक्यावर पडल्यामुळं आपल्याला चांगला व्यायाम देखील घडू शकते. संध्याकाळच्या वेळी लोकांना गप्पा मारत बसण्यासाठी एक ओपन हॉल आहे आणि त्याच्याच शेजारी इथं टेनिसचं 2 कोर्ट आहेत. आपण समोर पाहत आहात हे 1 नंबरचं आणि 2 नंबरचं असे 2 टेनिस कोर्ट आहेत. तसेच इथे टेबल टेनिस खेळण्यासाठी देखील टेबल टेनिसचं कोर्ट आहे आणि इथे संध्याकाळच्या वेळी किंवा सुट्टी दिवशी इथले लोक, मुलं तसेच इथले सर्व सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक आणि इथले लोक या टेनिसच्या कोर्टाचा पण उपयोग करून घेतात. तसेच इथे बाहेर पडण्यासाठी असे विविध प्रकारचे डिझाईन्स करून रस्ते तयार केलेले आहेत. इथे छोटंसं मत्स्यालय देखील आहे आणि जो बाहेर जाण्याचा मार्ग आहे तो देखील अतिशय सुंदरपणे मेंटेन केलेला आहे, जेणेकरून कोणालाही वाहनांचा त्रास होणार नाही. तर असं हे आता आपण समोर पाहत आहात, हा बाहेरचा रस्ता आहे आणि हा बाहेरून येण्याचा मार्ग आहे. वेगवेगळ्या लॉबीज आहेत तिथे आणि एका अपार्टमेंटच्या बिल्डिंगला 2 लॉबीज असतात आणि अशा त्याला नंबर दिले असतात 27A आणि 27B. तसं ही 27A ची लॉबी आहे आणि इथून हा आत जाण्याचा मार्ग आहे. प्रकारचं सिंगापूरमधलं हे अपार्टमेंट किंवा त्याला आपण कॉन्डो म्हणतो इथं. तर हे अपार्टमेंट आपल्याला नक्कीच आवडेल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचं VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून परदेशामध्ये नागरिकांच्यासाठी कशा सुविधा दिल्या जातात आणि प्रत्येकाची कशी काळजी घेतली जाते